आता बघूया सविस्तर बातमीपत्र। कल्याण सोसायटी राडा प्रकरणी हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला ताब्यात घेण्यात आलाय आणि त्याचबरोबर 2 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे। देशमुख यांच्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कल्याण मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात। मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कल्याण सोसायटी राडा प्रकरणी हल्ला करणारा मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सोबतच 2 आरोपींनाही अटक करण्यात आलेली आहे। देशमुख यांच्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता। कल्याणचं नेमकं प्रकरण काय होतं एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स मधली ही घटना आहे। अखिलेश शुक्ला, विजय कलवीकट्टे एकमेकांचे शेजारी आणि अखिलेश शुक्ला जाणून बुजून घराबाहेर धूप लावायचा, त्यावरनं हा सगळा प्रकार घडला। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमजद, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? योगीधाम परिसरात हाइट्स सोसायटीमध्ये राडा झाला होता। या राड्याच्या मुख्य सूत्रधार अखिलेश शुक्ला जो एमटीडीसी अधिकारी आहे, त्याला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। कल्याणमधील एका ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आहे। खूप वेळापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला जो खुलासा आहे त्यांनी पाठवले होते। मग आता खडकपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। सोबतच त्याआधी जे आरोपी दर्शन बोरा आणि सुमित या देखील ताब्यात घेण्यात आले। सध्या अखिलेश शुक्लाच्या अटकेनंतर पोलीस या काय खुलासा करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र गेल्या 24 तासापासून हा प्रकरणामध्ये एक वाद निर्माण झाला होता। अखिलेश शुक्लाच्या अटकेनंतर काय खुलासा होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सौरव, निश्चितच अमजद यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।